नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पाहत आहोत शिकण्याची वेळ मराठी वेलांटी दीर्घ वेलांटी. कोणती वेलांटी? दीर्घ वेलांटी. दुसरी वेलांटी. दीर्घ वेलांटी म्हणजे दुसरी वेलांटी. भाग 4. भाग 4 या अगोदरच्या भागामध्ये म्हणजे भाग 3 मध्ये आपण रस्व वेलांटी म्हणजे रस्व म्हणजे काय, पहिली वेलांटी आपण पाहिली. म्हणजे रस्व म्हणजे ज्याच्यावर कमी जोर पडतो, ज्याच्यावर कमी जोर पडतो, जास्त जोर पडत नाही, त्याच्यावर कमी जोर पडतो, अशी रस्व वेलांटी आपण भाग 3 मध्ये पाहिली. आपण अ पासून सुरुवात केली आहे, मुळापासून सुरुवात केलेली आहे. अ आ इ ती मुळाक्षर आपण घेतले आणि त्याच्यानंतर आपण काना घेतला, का खा गा, आणि त्यानंतर आपण पहिली वेलांटी घेतली इ की गी, आणि आता दुसरी वेलांटी आपण बघत आहोत, पाहणार आहोत. आणि भाग 4 मध्ये आपण ही दीर्घ वेलांटी म्हणजे दुसरी वेलांटी आपण पाहणार आहोत. लक्षपूर्वक पहा, काळजीपूर्वक पहा, याचा चांगला अभ्यास करा, सराव करा, तुम्हाला मराठी येऊन जाईल. मराठी एकदम अवघड आहे, परंतु अभ्यास केला तर सोपी आहे. मग याचा अभ्यास, याचं वाचन कसं करूया. कलमसिलांटी की, खलमसिलांटी खी, गलमसिलांटी गी, घलमसिलांटी घी, नलमसिलांटी नी, चलमसिलांटी ची, चलमसिलांटी छी, जलमसिलांटी जी, झलमसिलांटी छी, तरलमसिलांटी त्री, टलमसिलांटी टी, ठलमसिलांटी ठी, डलमसिलांटी टी, ढलमसिलांटी ढी, नलमसिलांटी नी, तलमसिलांटी ती, थलमसिलांटी थी, दलमसिलांटी दी, धलमसिलांटी धी, नलमसिलांटी नी, पलमसिलांटी पी, फलमसिलांटी फी, बलमसिलांटी पी, भलमसिलांटी भी, मलमसिलांटी मी, यलमसिलांटी यी, अरलमसिलांटी री, ललमसिलांटी ली, वलमसिलांटी वी, शलमसिलांटी शी, शलमसिलांटी शी, सलमसिलांटी सी, हलमसिलांटी ही, अळमसिलांटी ळी, क्षलमसिलांटी क्षी, भिलमसिलांटी ध्नी, आणि सरलमसिलांटी श्री. अजून एकदा वाचन करूया, अजून एकदा याचं वाचन करूया, म्हणजे तुम्हाला चांगले तरी समजून जाईल. पुन्हा एकदा आपण याचं वाचन करू, अजून एकदा याचं वाचन करू. की, खी, गी, घी, नी, ची. की, खी, गी, घी, नी, ची. छी, जी, झी, त्री, टी. छी, जी, झी, त्री, टी. ठी, डी, ढी, नी, ती. ठी, डी, ढी, नी, ती. थी, दी, धी, नी, पी. थी, दी, धी, नी, पी. फी, बी, भी, मी, यी. फी, बी, भी, मी, यी. री, ली, वी, शी, शी. री, ली, वी, शी, शी. सी, ही, ळी, क्षी, नी, श्री. अशा प्रकारे याचं वाचन आपण केलेलं आहे. आपण मुळापासून सुरुवात केलेली आहे. आधी मुळाक्षर आपण पाहिली, त्याच्यानंतर आपण काना पाहिला, का खा गा घा, आणि त्यानंतर आपण पहिली वेलांटी पाहिली की, खी, गी, घी. आता ही दुसरी वेलांटी आपण पाहिली. भाग 4 मध्ये दुसरी वेलांटी आपण पाहिली. याचा चांगला अभ्यास करा, चांगला सराव करा, तर तुम्हाला मराठी येऊन जाईल. मराठी अवघड जरी असली तरी चांगला जर अभ्यास केला, मन लावून जर अभ्यास केला तर मराठी येऊन जाईल. म्हणून त्याचा मराठीचा चांगल्या रीतीने अभ्यास करावा लागतो. पण पुन्हा व्हिडिओ पहा, वारंवार पहा, व्हिडिओ पूर्ण पहा, आठवड पडू नका. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे 3 चॅनल आहेत. एक आहे नागेश फोटो ऑफिशियल, दुसरं आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, तर तिसरं आहे माय परफेक्ट एज्युकेशनल चॅनल, माय परफेक्ट एज्युकेशनल चॅनल, माय परफेक्ट एज्युकेशनल चॅनल. तसेच माझी ट्युशन आहे ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस. या ट्युशनमध्ये सर्व प्रकारचं शिकवलं जातं, सर्व प्रकारची तयारी केली जाते, बेसिकची तयारी केली जाते, मराठी, गणित, इंग्लिश सर्व शिकवलं जातं. तसेच होम ट्युशनची सुद्धा उपलब्ध आहे. होम ट्युशनची सुद्धा सुविधा